हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आरतीच लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आहे हरतालिका, तर मला त्याची तयारी करायची आणि मला वस्ता वगैरे करायचं आहे. आज बघा ना 10 वाजलेत, कामवाली आली नाही, त्यामुळे मला सगळे कामं करावं लागले आणि मी आता रेडी झाले. 1 तास माझा याच्यातच गेला, कारण का माझा प्लॅनिंग वेगळी होती थोडी. आणि काही नाही, मला उद्या आमच्या सोसायटीमध्ये पण गणपती बसणार आहे, तर त्याच्यासाठी पण तयारी चालू आहे सोसायटीमध्ये जोरदार. पण आज अनुची स्कूल होती, तो गेला स्कूलमध्ये आणि डेकोरेशन वगैरे करायचं आम्हाला आजच सगळं. हॅलो फ्रेंड्स, पूजा वगैरे करून घेतली मी. आता थोडंसं डेकोरेशनचं वगैरे पाहा म्हटलं, कारण का जे काय सामान नाही आहे किंवा जे लागतं ते आज आणता येते. पुन्हा संध्याकाळी मग शंकर आल्यानंतर खूप लेट होतो. थोडंसं आम्ही करून घेतो तयारी. आणि इथं जे डायनिंग टेबल होता ना, एक मिनिट, डायनिंग टेबल होता ते आम्ही इथलं काढून ना इथं ठेवलेला आणि चेअर सगळे इथं ठेवलेल्या. आणि इथं जे होता ना तो तिथं नेऊन ठेवला आतमध्ये. आणि सोफा पण ना ह्या साईडला होता, इथं करून ठेवलेला, कारण का थोडं इझी पण जातं आणि ते मोकळं मोकळं वाटतं. हे बघा किती मोठा हॉल वाटत आहे आता. त्यामुळे ते मी खवा भाजून घेत आहे. थोडंसं मी खव्याचे करत आहे आणि थोडंसं मी ओल्या नारळाचे पण करत आहे. झालंय बघा माझा वस्ता. हे आमच्या इथं आज हरतालिकेच्या गौरीला असतं आणि उद्या असते गणपतीच्या गौरीला वस्ता. आणि तर मी आता मंजनदोरा करत आहे, गाठी पाडायच्यात मला. तर आता मी फुलं नाहीत, आता फुलं आणायच्यात मला. मी अनुला आणायला जाते तेव्हा फुलं घेऊन येते. आता 11:30 वाजले, तरी झालं माझं डन. खूप तसं लवकर होतं, पण थोडंसं किचकट काम होतं याचं. आता डेकोरेशन करायचं. स्वयंपाक सकाळीच करून घेतला मी, नंतर मला होत नाही म्हणून, म्हणजे वेळ मिळणार नाही म्हणून. आणि आता डेकोरेशन करते. मग 1:30 वाजता अनुला आणायला जायचं. आणि आता खवा भाजून घेतला. आता मला पूर्ण म्हणजे नंतर मोदक करायचे मला दुसरे, खव्याचे आणि नारळाचे दोन्ही करणार आहे मी. मग आता त्याची तयारी करत आहे. हे झालं माझं डन. एक टास्क कंप्लीट करायचा एक टास्क कंप्लीट करायचं आणि दुसऱ्या टास्कला जायचं. तर चला. हे व्हाईट नेट आहे, मी नांदेडवरून आता येते वेळेस आणले होते. रेड पण आहे, पण बघू आता कोणतं कॉम्बिनेशन छान दिसेल. माझ्या मते हे छान दिसणार आहे. हे मी आणलं होतं मुंबईवरनं. आता मार्चमध्ये गेले होते तेव्हा असे नव्हते, कारण का मी मार्चमध्ये गेले होते. जास्त व्हरायटी नव्हती. जे मिळालं ते त्याच्यात मी हॅप्पी झाले. चला, काहीतरी नसल्यापेक्षा काहीतरी छान मिळत आहे. आतून घे बेटा, आतून घे. हां, त्या सुतळीच्या आतून घे रे. तसं नाही रे, धरू का? आतून घे. कळालं? अक्षयची खूप हेल्प होत आहे. काल अनुजीनं खूप हेल्प केला मला. तू आता स्कूलला गेला म्हणून माझ्या मागे मागे नाही तर तुझे खूप सतत लडबड असते. हां, छान दिसत आहे. 1 मिनिट. हे मागच्या वर्षी मी मिशोवरनं ऑर्डर केले होते, पण खूप लेट आले. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आले, त्यामुळे मला यूज नाही करता आलं. तर आज मी यूज करणार आहे. आणि हे मस्त आहे. फक्त ह्याच्यामध्ये स्पंज आहे ना, ह्याच्यामध्ये फक्त हे घाला, म्हणजे स्पंज मध्ये आतमध्ये हे करायचं. छान आहे, मस्त दिसत आहे ना. सध्या तरी एवढं करत आहे मी. आता बघू, आता शेवटी अजून अनुजीला पण करायचं. त्याने सांगितलं माझ्यासाठी ठेव म्हणे. आणि पुन्हा बाकीचं संध्याकाळी पाहू आता शंकर आल्यानंतर काय म्हणतात काय नाही. म्हणजे अजून काय माळा वगैरे आहेत त्या पण फोडायच्यात, तर थोडंसं अजून फिनिशिंग देऊ आपण नंतर. सध्या मी आता हे बघा, मी ना 5 वाटी रवा घेतले, 1 वाटी तेल घेतले, 5 वाटी रवा, बारीक रवा नाही, मी थोडं मिक्सरमध्ये काढला. 1 वाटी तेल घेतलं आणि म्हणजे थंड तेल, त्यामध्ये मिक्स केलं. आधी छान मिक्स करून घेतलं. नंतर कोमट दुधामध्ये तिंबलं मी हे रव्याचं बॅटर. आणि आता ह्याच्यानंतर मी थोडंसं मुरू द्यायला ठेवले आणि याचे छोटे छोटे गोळे करून मग ह्याच्यामध्ये खव्याचे मी मोदक बनवणार. खवा रेडी आहे आपला इथं. आता मी साखर टाकायची, पिठी साखर 300 ग्राम खवा आहे. हे बघा छोटे छोटे मी हुंडे केलेत आणि
असं छान पातळ लाटायचं. जवळ घे. छान पतले पतले लाटायचं. हे फक्त रवा, याच्यामध्ये बेसन कणिक वगैरे काहीच नाही आहे. आणि ह्याच्या छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या. हे बघा. आणि हे जे आहे ना खवा, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, थोडंसं चिटकत आहे. हे खवा भरून घ्यायचा आणि हे फक्त ह्याला जवळ करायचं आणि पॅक करायचं. हे बघा. हे असे सगळे करून घेतलेत मी. आता ह्याला छान मीडियम गॅसवर, लो टू मीडियम गॅसवर तळायचं. बस. हे बघा मी असे सगळे करून घेतले. आता एकसारखं मी तळून घेते. हे बघा झाले माझे सगळे मोदक. मस्त झालेत. खव्याचे, रव्याचे, फक्त रवा आणि खवा, आतमध्ये सारण. आणि हे 2-4 फुटलेत माझ्या हातानं, तर मी साईडला ठेवले. ह्याच्यामध्ये एकत्र नको, हे मुलं खातील उद्या. असं खूप छान झालेत. हे बघा. झालं माझं. आता 1-1:30 वाजलाय. तर अनुजला आणायचा टाईम झालेला. माझं पण सगळं झालं ऑलमोस्ट. तर मी अनुजला घेऊन येते वेळेस फुलं आणि केळी आणायची होती मला. मग बाकीचं डेकोरेशन वगैरे नंतर करू. मग आपण जोरात पाऊस पडत आहे अचानकच. जोरात पाऊस पडत आहे. माझं कामं राहिले सगळे. मला खालून ना फुलं, पानं, बेलाची पानं किंवा फुलं सगळ्या प्रकारचे हे सगळं राहिलं. मी जाते म्हणत आहे, मला झालंच नाही करणं. हातच माझा फ्री झाला नव्हता. आता पाऊस पडत आहे. आता कधी आणू? 4 वाजत आलेत. बघू आता पाऊस थांबल्यानंतर जाऊन आणते. कारण का आणून ठेवलं म्हणजे कसं थोडंसं टेन्शन फ्री राहतं ना. हे बघा एवढा पाऊस आहे तर एवढी गरमी होत आहे. तर आता सगळं घेऊन येते मी पाऊस थांबल्यानंतर. तोपर्यंत बाकीची तयारी करते. महादेव वगैरे काढून घेते. पाऊस थोडा थांबला बाबा, पटकन आले. फायनली मिळाले. पाऊस थांबला. हॅलो फ्रेंड्स, आता वाजले 5:30. मी झाले रेडी ऑन टाईम. माझी तयारी पण सगळी झाली. मी साडी वगैरे नेसून घेतली. नैवेद्याचं काढलं. साबुदाणा आणि भगरीचं भात केलेलं आणि खीर केली, चटणी केली. आणि आता मी पूजेला बसणार आहे 10 मिनिटात. पाऊस पण थांबला आता, त्यामुळं चांगलं वाटतंय. तयारी करून घेतली सगळी. हे सगळे फुलं पानं आणून घेतले सगळं इथं सगळं. आता मी थोड्या वेळानं पूजेला बसते. झालं आमचं. मी निराळचं खाऊन घेतलं, मुलांनी आणि शंकरने जेवून घेतलं. मग आम्ही मार्केटमध्ये गेलो गणपती बुक करण्यासाठी. बुक करून घेतला आम्ही, म्हणजे कसं सकाळी हे तिघं जाऊन घेऊन येतील आणि मी बाप्पाचं स्वागत करायला मी घरी थांबणार. आणि छान मूर्त्या होत्या. मी पाहत होते, खूप गर्दी पण होती. मग आम्ही बुक केली मूर्ती आणि आम्ही घरी निघालो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बाकीचं आमचं डेकोरेशन बाकी होतं, ते कंप्लीट करत होतो. सगळं डेकोरेशन करत होतो. आणि खूप काही सामान जमा झालं माझ्याकडं. मागच्या वर्षापासून मी खूप काही घेतलेलं, काही मुंबईवरनं, नांदेडवरनं, काही इथून किंवा काही ऑनलाईन वगैरे सगळं जमा केलेलं. आणि आम्ही पाहत होतो कोणतं काय मॅच होतं वगैरे, काय काही नाही. कारण सगळ्यांचे वेगवेगळे मतं होत होते. अक्षतचं वेगळं, अनुजचं वेगळं, आमच्या दोघांचं वेगळं. तेच आमचं लावून ट्राय करणं किंवा असंच होत होतं. त्यामध्ये आम्हाला खूप टाईम झाला. 10 वाजले होते ॲक्च्युली.
मग आम्ही करत होतो. खूप जास्त सामान होतं, कारण का छोटे छोटे पण असे आयटम होते. मी काढत होते आणि दाखवत होते, हे आहे ते कुठे लावायचं, कुठे ॲडजस्ट होतं ते पाहत होते. आणि अनुजला इथं बिझी केलं मी. तिथं ते उरली वगैरे होते, त्याला म्हणजे लावून सेट करायला सांगितलेलं. मग अक्षत हा साईडला लावत होता, तो टिस्को टेप लावत होता, कारण का खिळे मारून सगळं असं चांगलं दिसत नव्हतं. मग त्याने टिस्को टेपनं ते हँग केलं त्या माळाला आणि काहीतरी म्हणून मजा करत होता. आणि इथं बाकीचं देवावरती पण हे लावून घेतलेलं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.